चला तर मित्रांनो, आजची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजेच पीक विम्याबद्दल. खरीप पीक विम्यामध्ये यावर्षी खूप मोठे बदल झालेले आहेत. हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. आपण खरीप पीक विमा योजना 2026 मधील सर्व महत्त्वाचे बदल आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण एक छोटी चूक देखील तुमचा पीक विमा दावा, सरकारी अनुदान किंवा इतर कृषी योजनांचा लाभ प्रभावित करू शकते. सर्वप्रथम सोशल मीडिया नमो शेतकरी योजना बंद होणार अशा अनेक चर्चा सुरू आहेत. मात्र अधिकृत सरकार निर्णय आणि अफवा यामधील फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणतीही माहिती अधिकृत शासन निर्णय म्हणजे जी-आर किंवा संबंधित विभागाच्या सूचनांवर आधारित स्वीकारावा. आता खरीप 2026 साठी करण्यात आलेल्या बदलांकडे बघूयात. फार्मर आयडी आणि ई पीक पाहणी अनिवार्य आहे. फार्मर आयडी सोबतच ई पीक पाहणीची माहिती देखील महत्त्वाची असणार आहे. पीक विमा भरताना तुमच्या शेतातील पिकांची नोंद अचूक असणे आवश्यक आहे. चुकीची माहिती, चुकीचे क्षेत्र किंवा बनावट नोंद आढळल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि ही बनावट नोंद असल्यास दावा नाकारला सुद्धा जाऊ शकतो. चुकीची माहिती दिल्यास कठोर कारवाई सुद्धा होऊ शकते. जर कोणी जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन पीक विम्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असेल तर संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये भविष्यातील सरकारी कृषी योजनांवरील परिणामही होऊ शकतो. त्यामुळे सर्व माहिती सत्य आणि पडताळलेलीच भरावी आणि जी योग्य आहे तीच माहिती आपण भरावी. शेतकऱ्याच्या नावाने विमा काढत असाल तर मयत शेतकऱ्याच्या नावाने विमा काढणे गुन्हा आहे. त्या व्यक्तीच्या नावावर पीक विमा मयत व्यक्तीच्या नावावर पीक विमा काढल्याचे आढळल्यास संबंधित पॉलिसी रद्द होऊ शकते. त्यामुळे वारस नोंद आणि जमीन कागदपत्रे ही पूर्णपणे ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर नुकसान भरपाई ठरवण्याची नवीन पद्धत यावर्षी सुरू होणार आहे. यंदा नुकसान भरपाई ठरवताना प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगांसोबतच तांत्रिक माहितीचाही वापर केला जाणार आहे. त्यामुळे नुकसान भरपाईची गणना पूर्वीपेक्षा वेगळ्या पद्धतीने होऊ शकते. 7/12 पडताळणी अधिक सुलभ आहे. तर महाभूभिलेख विमा पोर्टलचे एकत्रीकरण होत असल्याचे भविष्यामध्ये अनेक कागदपत्रांची प्रक्रिया अधिक सोपी होण्याची शक्यता आहे. आधार आणि बँक खात्याची पडताळणी ती म्हणजे डीबीटी आधार लिंकिंग आणि बँक खात्याची माहिती अचूक असणे आवश्यक आहे. चुकीची माहिती असल्यास लाभ मिळण्यास विलंब सुद्धा होऊ शकतो. किमान क्षेत्राची अट यावर्षी किमान 10 गुंठे क्षेत्रापासून पीक विमा भरता येणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित अटी तपासून घ्या. मित्रांनो, पीक विमा हा केवळ विमा नसून नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आणि इतर संकटांमध्ये शेतकऱ्यांसाठी आर्थिक संरक्षण देणारी महत्त्वाची योजना आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी फार्मर आयडी, ई पीक पाहणी, आधार लिंक, बँक खाते, 7/12 आणि पिकांची माहिती एकदा नक्की तपासा. जर तुम्हाला पीक विमा, नमो शेतकरी योजना, पीएम किसान, शेतकरी कर्जमाफी, कृषी अनुदान, फार्मर आयडी आणि इतर सरकारी योजनांबाबत रोज अचूक अपडेट हवे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह.